स्ट्रायकर एंड वरती सागर पाटील, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहिलं दर्शन. सागर साठी 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर लॉंग ऑफ आहे आणि त्याचबरोबरीने काऊ कॉर्नर मध्ये हे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. निखिल मार्गस्थ झालाय पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरी संघाकडून. सामन्यातला पहिला बॉल या ठिकाणी हाताळला जाईल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो निखिल. चला 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट करायची आहे, अधिकचा वेळ घेऊ नका. मॅच ऑन. पहिला बॉल मार्गस्थ होईल निखिलच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंड वरती सागर पाटील. भिवंडी टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सागर पाटीलला. पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. पहिला बॉल फुल्लर लेनचा खोदून काढलाय बॉलला कार्पेटच्या साह्यानं. एका धावेच्या साह्यानं टीमचं अकाउंट खुलं केलं जाईल 1 या धावसंख्येवरती. पहिलाच बॉल थोडासा फुल्लर लेनचा होता, खोलवर टप्प्याचा होता. एका धावेने खातं खुलं जाईल. टीमची धावसंख्या 1 या अंकावरती. गांधरे टीम वाडा तालुक्यातील नामवंत संघांपैकी एक संघ. गोटगाव टीम भिवंडी तालुक्यातील नामवंत संघांपैकी एक संघ. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निखिल षटकातला पुढचा बॉल घेऊन येईल फलंदाज दर्शन करिता. राईट आर्म ओव्हर द विकेटने. अकूट टप्प्याचा बॉल हुक केलाय. बॉल निघून जाईल फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी दर्शनच्या बॅट मधून दमदार चौकार येईल टीम गोडगाव संघासाठी. 4 चौकार. अकूट टप्प्याचा बॉल होता आणि स्ट्रॉंग जोर आहे दर्शनचा. इथे मात्र 4 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 5 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल राईट अप ओव्हर द विकेटने मारा केला जाईल फलंदाज दर्शनसाठी. यावेळेला मात्र खूप दूरवरून चेंडूला खेळला गेलाय. मात्र थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये होता. आउटफील्ड फास्ट आहे. अगदी पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. 2 धावा तर मात्र इथे मात्र जरूर मिळतील. दर्शनने थांबवलंय सागर पाटीलला. 2 धाव्याच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत 7 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. दर्शन चांगली फलंदाजी करतोय. 2 चेंडूचा सामना करत असताना 6 धावाचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. उभरता सितारा आहे या टीमचा. नेहमीच चांगली फलंदाजी त्याची राहिली आहे. फुलटॉस होता. इनटू द गॅप खेळला गेला. प्रॉपर गॅप सिलेक्शन. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी या ठिकाणी नेत्र दीपक चौकार येईल टीम घोडगाव संघासाठी. चांगला स्ट्रोक. अगदी पाहिलं तर बॅटचा फ्लो चांगल्या पद्धतीने ओपन केला आणि त्यानंतर हा क्लासिकल चौकार आपण पाहिला. 11 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. यावेळेला क्रॉस बॅटेड फेटका ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. सिंगल तर मात्र मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डेंजर एंड वरती दर्शन. यस OUT धोका पत्करलेला होता आणि तो धोका आलाय टीम गोडगाव संघासाठी. दर्शनला माघारी जावं लागेल. एक खराब कॉल कॉर्डिनेशन पाहायला मिळाला आणि विकेट इथे मात्र गमावली. टीमची धावसंख्या आपण पाहतो 12 धावा धावफलकावरती. पहिला विकेट धावबाद झालाय आणि ज्या वेळेला एखादा फलंदाज धावबाद होतो त्यावेळेला तो निराश होत असतो. निराश पावला आणि माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 या धावसंख्येवरती पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. गोरख आलाय. एक चांगली स्पर्धा आणि इथून मात्र पाहू शकाल नवीन फलंदाज गोरख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 12 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत.
गोरख एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाईल गोरख करिता ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या आतमध्ये झेल कॅरी केला जाईल. आणखीन एक धक्का टीम गोडगाव संघाला. गोरख बाद. गोरख इथे बाद झालाय शेवटच्या अंतिम बॉल वरती. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद 12. नाणेफेकी गमावली आणि नाणेफेकी गमावल्यानंतर आपण पाहतोय फलंदाजी आली वाट्याला आणि फलंदाजी करत असताना टीम गोडगाव संघ बॅकफुट वरती पाहायला मिळेल. न्यू बॅटर आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमचा प्रमुख खेळाडू. आता 2 सिनियर प्लेयर आपल्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. सागर पाटील, आशिष पाटील. षटक क्रमांक 2 ला सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज मयूरला आणलाय. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स महत्वाच्या आल्यात. ज्या ठिकाणी दर्शन बाद झाला त्या ठिकाणी गोरख बाद झालाय. चला वडपे टीम आणि वाफे टीम आपण संपर्क साधा. मयूर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. सागर पाटील स्ट्रायकर एंड वरती. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. आक्रमकतेसाठी सागर पाटीलला नेहमीच ओळखलंय. 4 ओव्हरचा सामना आहे. कमीत कमी 40 ते 45 धावा उभ्या कराव्या लागतील टीम गोडगाव संघाला. मात्र या धावसंख्येपर्यंत पोहोचलं जाईल का? पहिलाच बॉल तेच तरार आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेर आणि या ठिकाणी मात्र पाहिलं तर मग एक सिंगल धाव मिळेल. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 13 धावा धावफलकावरती. तर रिव्ह्यूची मागणी घेतली आहे व्हाईट बॉल करिता. फेअर डिलिव्हरी आहे त्यामुळे रिव्ह्यू इथून गमावलेला आहे नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे टीमने. तर सक्सेसफुल असेल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. वाईट नाही ना. हां 12 डॉट बॉल आहे. फेअर डिलिव्हरी आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 12 धावा धावफलकावरती आहेत. मयूर पुढचा बॉल घेऊन येईल. सागर पाटीलच्या विपक्षामध्ये राऊंड द विकेटने मारा केला जाईल. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल उसळी होती. बाउन्स होता. गती होती. चेंडू खूप दूरवरून क्षेत्ररक्षक आले देखील होते. प्रयत्न अप्रतिम होते परंतु वाट्याला आले ते अपयश. सीमारेषेलगत उभे होते. तिथून मात्र हे दूरवरचं अंतर कापायचं होतं. खूप चांगले एफर्ट्स दाखवले. प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकानं परंतु अंतिम क्षणाला तो चेंडू हातातून निसटला आणि एक धाव इथे कन्वर्ट केली. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 13 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. मयूर चांगली गोलंदाजी करतायत. उसळी देत आहेत. बाउन्स त्यानंतर गती देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आशिष पाटील वरती दारोमदार असेल या सामन्याची कारण मुख्य खेळाडू आहे आणि मुख्य खेळाडूची काय भूमिका असते ती त्याला इथे संपन्न करावी लागेल. नेक्स्ट बॉल मयूरचा राईट ओव्हर द विकेटने मारा केला जाईल आशिष पाटीलच्या विपक्षात. आणखीन एक दर्जेदार बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळायचं होतं आशिषला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही.
सातत्याने आशिषच्या विपक्षामध्ये विचार केला ना तर आखूट टप्प्याचा मारा या ठिकाणी केला जातोय. थोडासा बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न मयूर करतोय. 13 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल मयूरचा आशिष करिता. यावेळीचा बॉल अगदी पहिलं तर मग आउट ऑफ द पिच म्हणजेच खेळपट्टीच्या चेंडू बाहेर हाताळला गेलाय. नूचा इशारा होईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 14 धावा. येणारा बॉल आता फ्रीडचा राहील. संधी निर्माण झाली आशिषला आपले हात खोलण्यासाठी, ज्यासाठी त्याला ओळखलं देखील जातं. मात्र आशिष पाटील इथून आपले हात खोलतील का? यावेळेला दमदार स्ट्रोक आहे परंतु प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. फक्त मिळेल ती सिंगल धाव. सिंगल धावेच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना गांद्रे विपक्ष गोडगाव. उर्द विकेट पुढचा बॉल. यावेळी लॉफ्टेड फटका खेळायचा होता. बॉडीला ब्रश केलाय. देह एष्टीवरती बॉल आदळ. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. षटकातला पुढचा बॉल असेल. गोलंदाज मयूरचा सामना करेल सागर. यावेळेला फुलटाच होता. एलिव्हेशन नाहीये. इनफिल्डच्या आतमध्ये कदाचित चेंडू अडवला असता तर मात्र धोका ठरू शकला असता. एक सिंगल इथे देखील आली. सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपला. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. टीमची धावसंख्या 16. या धावसंख्येवरती 2 गडी बाद 16. 2 सिनियर प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी दाखवावी लागेल. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होईल आणि तिसऱ्या षटकामध्ये आणला जाईल. गोलंदाजी मार्क वरती. योगेश पहिला बॉल घेऊन. ओहो यावेळेला एजंट टेकन. बॅटचं टॉपेज होतं आणि इथून मात्र चांगले सेलिब्रेशन पाहायला मिळेल गांद्रे संघाकडून. फलंदाज सागर पाटील बाद. विकेट आली आहे सागर पाटीलची. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 16. या धावसंख्येवरती तिसरा धक्का बसतोय. बॅकफूट वरती इथून मात्र येताना टीम गुडगाव. ऋषी आलाय न्यू बॅटर. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. पूर्ण विराम या ठिकाणी दिला गेलाय गांद्रे टीमच्या गोलंदाजाच्या वतीनं. चांगली गोलंदाजी. मोठा फटका मारू दिला जात नाहीये. विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. सातत्याने गोडगाव टीमच्या विरोधामध्ये बाउन्सर व चेंडूचा अधिक प्रमाणात वापर केलाय आणि तिथून कुठेतरी बॅकफूट वरती पाहायला मिळालाय टीम गुडगाव. 16 या धावसंख्येवरती तिसरा विकेट गमावलाय. 5व्या क्रमांकावरती ऋषी आलाय. ऋषीला इथून चांगला खेळ दाखवावा लागेल. चला वेळेचं बंधन असेल टीम गांद्रे. अधिकचा वेळ घेऊ नका कारण पहिल्या फेरीतील अजून 2 सामने शिल्लक आहेत. षटकातला पुढचा बॉल राईट बोर्ड विकेटने मारा केला जाईल. यावेळीचा बॉल डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. सबमरीन डिलिव्हरी. इथून मात्र डॉट बॉल येईल. टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. या पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि त्यानंतर पहिलं तर डॉट बॉलची समाप्ती होईल. ऋषीला थोडासा कानमंत्र दिला गेला आशिषच्या माध्यमातून कारण इथून देखील पाहिलं तर खूप सारे चेंडू शिल्लक आहेत.
चांगली फलंदाजी झाली तर सन्मानजनक टोटल पर्यंत टीम गुडगाव संघ पोहोचेल. यावेळेला मात्र पाहू शकाल आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर मात्र मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 17 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झाला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत राहिली या नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे टीमच्या गोलंदाजांकडून. अगदी पहिल्या षटकापासून दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केल्या. नेक्स्ट बॉल आशिष पाटील साठी. आशिष पाटील समोरच्या बाजूने आक्रमण करण्याचा प्रयत्न. बीसेप मध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. सिंगल कंप्लीट. शांत वातावरण आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं हा सामना देखील शांत आहे. चौकार षटकार आणले जात नाही आहेत. त्याचं एकमेव कारण सटीकता आणि त्याचबरोबरीने संयमाने गोलंदाजी केली जाते. 18 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल ऋषी आलाय स्ट्रायकर एंडवरती. यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडूची हाताळणी केली. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. 5 बॉल मध्ये विचार केला ना तर मग फक्त धावा खर्च केल्या गेल्या तर मात्र 2. लाजवाब गोलंदाजी. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 18. शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक येणं टीम गुडगाव संघासाठी अत्यंत महत्वाचं आहे. राईट मोर द विकेटने मारा केला जाईल. शेवटचा बॉल. हा बॉल देखील दर्जेदार भन्नाट वेगाने हाताळला गेला. डॉट बॉलची समाप्ती होईल. ऋषीच्या बॅटवरती बॉल येताना दिसत नाहीये. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 18. चला वाफे टीम, आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतो रिपोर्टिंग करा. टीम वाफे तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 18 धावा. परत इथून गेअर चेंज करावा लागेल. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल टीम गुडगाव संघाला. समोरचा संघ वाडा तालुक्यातील ताकदवार संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खरं तर विजय प्राप्त करायचा असेल तर मग येणाऱ्या 6 चेंडूवरती आशिष पाटीलला त्याचा क्लास दाखवावा लागेल. त्याचा अनुभव पणाला लावावा लागेल. रोहित आलाय 4थ्या षटकामध्ये. षटकातला पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल राईट मोर द विकेटने आशिष पाटील साठी. यानंतर होणारा सामना पवनपुत्र वडपे विपक्ष वाफे अशी लढत आपल्या भेटीला येईल. हाफ इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत पुढील सामन्यासाठी आणि दोन्ही संघ अगदी वेळेत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे दोन्ही संघाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. षटकातला पहिला बॉल असेल. यावेळेला बॉलला सोडल्या आणि चांगल्या टप्प्यावरती चेंडू असेल. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला गेलाय. पंचांचा निर्णय सॉफ्ट सिंगल आम्हाला कळवा. फेअर डिलिव्हरी आहे आणि तिथून मात्र रिओची मागणी केली गेली आहे. तर फेअर डिलिव्हरी आहे. पहिला बॉल डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 5 बॉल शिल्लक. चला टीम गांद्रे अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज, कॉपरेट करा. नेक्स्ट बॉल. नोचा इशारा आला यावेळेला आणि इथून मात्र ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल या ठिकाणी घेतला जाईल.
फक्त बिमरकरता आणि व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू आहे. टीमची धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकत असताना 19 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. येणारा बॉल फ्रीडचा आशिष पाटीलसाठी आता संधी निर्माण झाली आहे. तो संघर्षमय मोठा फटका खेळण्याकरिता, कारण इथून संघर्ष पाहायला मिळालाय गुडगाव टीमकडून. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणारा बॉल फ्रीडचा आहे. आशिष पाटील फ्रीडच्या बॉलचा फायदा उचलेल का? अनेक सारे प्रश्नचिन्ह आता मात्र उभे आहेत. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. यावेळेला डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग दी कार्पेटनं एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. 21 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 4 चेंडू आहेत शिल्लक, परंतु 4 चेंडूवरती चौकार षटकार येणं बंधनकारक आहे टीम गुडगाव संघासाठी. ज्या पद्धतीने गोलंदाजी अटॅक राहिले पहिल्या डावामध्ये टीम गांधारी संघाकडून, लाजवाब कामगिरी. रोहितचा पुढचा बॉल यावेळेला मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंप च्या बाहेर आहे का पाहावं लागेल. तर नो बॉलचा इशारा येईल, कारण आउट ऑफ द पिच, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. त्यानंतर पंचांनी नो घोषित केलाय. 22 धावा धावफलकावरती. बॉल पुन्हा एकदा फ्रीडचा असेल. रोहित थोडासा स्वेर मारा करताना पाहायला मिळाला या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल होता. इथे फायदा उचलता आलेला नाही आशिषला. तेच तरार चेंडू आपण पाहिला, वेगाने हाताळलाय बॉलला. डॉट बॉलची समाप्ती होईल या ठिकाणी. 22 या धावसंख्येवरती धावसंख्या थांबवली गेली. चारही गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन घडवलंय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय काव कॉर्नर आणि मिडॉन क्षेत्राकडे, आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येईल. खूप मोठा गॅप होता आणि तिथून मात्र हा चौकार प्राप्त केला आशिष पाटीलने. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 27 धावा. सव्वीस धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. अजून देखील पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. गुडगाव टीम 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. आशिष पाटीलच्या बॅटमधून संघर्षाचा चौकार आलाय. रोहितचा पुढचा बॉल आशिष करिता. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण केलं आशिष पाटीलनं. मस्तक पे दस्तक, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 30 धावा धावफलकावरती या ठिकाणी जोडल्या जातील. बॅक टू बॅक 2 चौकार आले. या चौकाराने नवसंजीवनी मिळेल कुठेतरी गुडगाव टीमला. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 30 धावा. आशिष पाटील लढाऊ बनतोय, लढतोय या सामन्यामध्ये, परंतु आघाडीच्या फलंदाजाने निराश केले या सामन्यामध्ये. यावेळेला मात्र पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा जरूर प्रयत्न केला जाईल. या एंडवरती आशिष पाटील 2 धावा मात्र इथे पूर्ण, आणि पाहूया तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल, आणि इथून मात्र तिसरी धाव सुद्धा पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. थोडंसं लेझी क्रिकेट घेतला गांधरे टीमने, आणि जिथे सिंगल होती त्याचं रूपांतर केलं 3 मध्ये. म्हणजेच पहिल्या डावाच्या समाप्ती केलीस. टीमची धावसंख्या 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान असेल नवचैतन्य स्पोर्ट गांधरे संघासमोर. 24 बॉल आणि 34 धावा. या ठिकाणी टॉस करूयात. पवनपुत्र वडपे आणि वाफे या 2 संघादरम्यान.
यानंतरचा सामना देखील 4 षटकाचा असेल ही सूचना पण लक्षात घ्या. पवनपुत्र वडपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये वाफे या दोन संघादरम्यान पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. सामन्याला या ठिकाणी प्रारंभ होतोय, सुरुवात होतीया. पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल. समोर फलंदाज आपण पाहतोय निखिल, त्याच्या साथीने महेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम नवचैतन्य स्पोर्ट गांधरे संघाकडून 24 बॉल आणि 34 धावा. 7वाची परीक्षा असेल गुडगाव टीमसाठी. पहिला बॉल फ्लिक केला ऑन साइडला. कलात्मकतेचा गुणवत्तेचा वापर करत असताना क्लासिकल चौकार. पहिलाच बॉल वरती केला स्वागत. चौकारानं खातं खोलं जाईल. 4 धावा. पहिलाच बॉल आणि लोअर फुल टॉस. अत्यंत जबरदस्त स्ट्रोक सजवला गेला. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. इनफिल्डला क्लिअर करेल, जरूर करेल. सलगचा दुसरा चौकार आलाय.
दोन चेंडूवरती दोन चौकार लगावले गेलेत. सुरुवात दमदार आहे. निखिल चांगली फलंदाजी करतोय. पुढचा बॉल घेऊन दर्शन राईट मोर द विकेटने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला वळवलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपण पाहतो एकंदरीत 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पहिल्या क्रमांकाचं षटक पहिलेच 2 चौकार कुठेतरी प्रेरणादायी ठरतील टीम गांधरी संघासाठी. फुल टॉस इथे होता आणि हा बॉल देखील जाईल एक टप्प्याखेरीज सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त आक्रमण केलं गेलं पहिल्याच षटकामध्ये. दर्जेदार फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून राहिली आहे. एक बाजूने निखिल, दुसऱ्या बाजूने महेश. इथे आक्रमकतेचं क्रिकेट खेळलं गेलंय. हा दबाव पाहायला मिळालाय दर्शनवरती. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इथून मात्र फक्त 20 धावांची आवश्यकता. जी सुरुवात हवी होती ती मात्र मिळवून दिली आहे दोन्ही सलामीवीरांनी. कुठेतरी छोट्या छोट्या चुका पाहायला मिळाल्या दर्शनच्या माध्यमातून. आक्रमण तर केलंय आणि बॉल देखील पाठवला गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. वीस धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 20 धावा धावफलकावरती विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरी यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव मात्र इथे मिळेल. अनेक रेकॉर्ड्स आपण पाहतोय. T20चा वर्ल्ड कप देखील सुरू आहे आणि आज क्रिकेट विश्वामध्ये एक हादरा देणारी घटना आपण पाहिली. एक सामना पाहिला. झिम्बाब्वे संघाने आज ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केलं आणि एक अनोखा इतिहास आपल्या नावावरती रचलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडले गेले 21-21. गोलंदाजी मार्कवरती बबलूला आणलाय. अवघ्या 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अठरा बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. बबलू या गोलंदाजाला आज संघाने संधी दिली आहे. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 8 ते 10 धावा आल्या तर मात्र फाईट पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. परंतु इथून या गोलंदाजाची कसरत असेल. याला कमालीची गोलंदाजी करावी लागेल. अचूकता ठेवावी लागेल. गुडलेंथ वरती चेंडू आणावे लागतील. पहिला बॉल बबलूचा. पहिलाच बॉल मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक दूर अंतरावरतून सुरेख झेल टिपला गेलाय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. विकेट आली. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावा धावफळ करते 21-21. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्याकरिता. अवधूत आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 21 या धावसंख्यावरती. पहिला विकेट प्राप्त केलाय बबलू. विकेट टेकर. विकेट टेक केली आहे त्यानं. विकेटसाठी त्याला आणला होता. विकेट त्याने मिळवून दिली आपल्या टीमला. अवधूतची इथं मात्र कसरत असेल. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र खूप दूरवरून चेंडूला खेळलाय. कदाचित चेंडूला सोडून दिला असतं तर वाईट बॉल देखील येऊ शकला असता. एका धाबेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 22 या धावसंख्येवरती.
शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला होता गोलंदाज बबलूने आणि एक सिंगल इथे प्राप्त झाली आहे. स्ट्रायकर रेड वरती निखिल आतापर्यंत विचार केला. निखिलने 3 चेंडूचा सामना करत 9 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 2 चौकार आपण पाहिले. 22 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजून देखील पाहिलं तर पुढचा बॉल घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज आलाय. सॉफ्ट हँड बॉलला खेळ, चांगला क्रिकेट, संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याला ठाऊक आहे आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल घेतोय, त्यामुळे कुठल्या प्रकारची जोखीम उचलणं चुकीचं ठरेल आणि तेच तो कार्य करतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, कारण जिथे संयमाची गरज आहे तिथे संयम दाखवणं गरजेचं आहे. जिथे आक्रमकतेची गरज आहे तिथे आक्रमण करणं गरजेचं आहे. जे आक्रमण केलं होतं पहिल्या षटकामध्ये, इथे पहा संधी होती फलंदाजाला, संधी गमावल्या. डॉट बॉलची सांगता होईल. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बबलूने मात्र आतापर्यंत चेंडू हाताळले 4 मध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी बबलूकडून राहिली आहे. फुलटॉस होता, स्विंग केला ऑन साईडला आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या धावफलकावरती 27 या धावसंख्येवरती विजय फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल बबलूचा अकुट टप्प्याचा बॉल इथे देखील होता. एक सिंगल धाव मात्र इथे मिळेल शेवटच्या अंतिम बॉल वरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल, फेकी कमकवत होती आणि त्यानंतर मात्र 2 धावा मित्र मिळतील. 29 धावा धावफलकावरती विजयासाठी 12 बॉल आणि अवघ्या 5 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी नवचैतन्य गांद्रे टीम चा खेळ या सामन्यामध्ये दमदार राहिला. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त गोलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये पाहिलं तर मग जबरदस्त फलंदाजी, दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कमालीची कामगिरी नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे संघाने केली आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात देवाला आणलाय. षटकातला पुढचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र सॉफ्ट हँड बॉलला खेळाय निखिलला संयम दाखवला जातोय आणि त्या संयमाची गरज आहे. टीमला सोबत घेऊन चालणं, टीमला विजयापर्यंत पोहोचवणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणून मॅच विनर प्लेयर म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पहिला आघाडीवरती खेळाडू कोण असेल तर मग बायकर मॅन अर्थात केतन म्हात्रे. ज्या संघात खेळतो ना त्या संघाला सोबत घेऊन अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो. ISPL ची नुकतीच स्पर्धा संपन्न झाली, तिथे देखील त्याने विजेतेपद आपल्या संघाला पटकावून दिलं. या गोष्टी गरजेच्या आहेत आणि निखिल देखील तेच कार्य करतोय टीम गांद्रे संघासाठी. यावेळीचा बॉल आणि इथून मात्र सामना होईल समाप्त. विजयी झालाय नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे. मनपूर्वक अभिनंदन अँड हार्ड लक टीम गुडगाव.